नमस्कार मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग. आणि रानात आलो आज. ज्वारी पेरून 4-5 दिवस झालं, पण लागली उगवायला, जरा अडकायला लागली. पण जरा शितोडा पडला म्हणजे बरं होईल, कारण लागली उगवायला. पण अजून जरा थोडा सडाका पडला असता म्हणजे काल कडकडने जाते आबाळ, पण काय आलं नाही. तर लागली थोडी जेवाय काय करायचं जायला. आता हरभरा काय अजून दिसत नाही, ज्वारी दिसती या. तर दाखवतो तुम्हाला. उगवायला लागलेली. तर हे बघा, अशी ज्वारी उगवायला लागली, आता करायला जायला लागली या. हे बघा, ही दिसती तुम्हाला. अशी दिसायला लागली या. कुठं दिसायला लागली. आता इथं पाणी साचलं होतं तालीत जरा, त्याच्यामुळे इथं चांगली तराट उगवली या. इकडे पण उगवली, पण अजून उगवलं अजून 4-5 दिवस तर झाले आज. पण अशात एक सडाका पडायला पाहिजे. जरा सडाका पडला म्हणजे जरा अजून चांगली उगवण. आभाळ येते सांगितलं आजच्या उद्याचे दिवस पाऊस, पण जरा पडला तर बरंच होईल असं वाटायला लागले. आता उगवलंय ह्या वर्षी जरा चांगलं. गेल्या वर्षी काही पुरा पाऊसच पडला नव्हता, पण ह्या वर्षी आता हाय सडाका 6:30 वाजता ही 15-16 तारखेला सांगितलंय. पण अजून काय इकडं झालाच नाही पाऊस. थोडा सडाका पडायला पाहिजे अजून. जरा थोडं पडलं म्हणजे जरा करायचं ना. आणि 1-2 दिवसात पावसाची लय गरज आहे. आता परत नाही उपयोग, पण 1-2 दिवसात लय गरज आहे. आणि मी माझं 2 एकर रान करून इकडले 2-3 एकर रान केलंय. अशा माणसाची कुठं किती वाईट आहे. अशा माणसाची लय वाईट आहे. तर लागली असं तर इकडल्यापासून बघितल्यावर दिवसामुळं चांगली दिसते उगवलेली. वाटतं इकडं झालं 2 पैसे आलं तर चांगलं होईल म्हणून वाटायला लागले. पाऊस पडायला पाहिजे अहो लय. आता कुठं चांगला झाला तिकडं पंढरपूरकडे. ती दिवशी कार्यक्रमाला गेल्यावर बघितलं, पण इकडं आमच्या शेताकडं नाही झाला अजून. जरा झाला म्हणजे बरं वाटेल. म्हणजे कसं आहे, हे ज्वारी जे अडकलेली आहे ते पेरता येईल. ती उगवली चांगली ना. इकडं पण चांगली उगवली. सारं पडलं ते रान निर्मळ सोजाळ झालंय चांगलं. फक्त ह्याला एक पाऊस आणि ज्वारी भरायच्या टायमाला एक पाणी पाहिजे बघा, मग ज्वारी मस्त येईल. आता ह्या वर्षी इकडले बी रान केले, आशाने केले, पण लय पैसे गेलेत ह्या रानाला. 5-6 एकर रानाला जवळजवळ 25,000 रुपये गेले. तरी डिझेल पुरतं थोडं पैसे दिलेत पेरायला, रोटरायला. आता एक पाऊस पडला का नाही, उगवण चांगली होईल. आणि एक हुरडा भरायच्या टायमाला म्हणजे डिसेंबरमध्ये एक पाऊस पडला का नाही, सक्रातीच्या टायमाला हुरडा खायला येतो, त्या टायमाला एक पाऊस पडला म्हणजे पीक ज्वारी चांगली भरेल. पण त्यावेळेस काही पाऊस नसतो, पण पाणी जर असतं ना त्या पिरियडमध्ये तर लय भारी झालं असतं. आणि इकडं माझ्या स्वतःच्या घरच्या रानात पेरलाय हरभरा, आणि इकडं बटाईने केले, त्याच्यात फिरली ज्वारी. तर हरभरा काय अजून नाही दिसत बरं का, ज्वारी दिसती या, हरभरा नाही दिसत अजून. मला वाटतं हरभरा उशिरा उगवतो काय, की किती दिवसानं उगवतो काय माहिती हरभरा. अजून तर काही दिसत नाही हरभरा. एक पाऊस पडला म्हणजे बरं होईल. अजून हरभरा नाही दिसत. मला वाटतं हरभऱ्याला जरा वेळच लागत असं. कुठल्या गावाला अजून रानाला वापस नाही. तर आमच्याकडे फक्त एकच पाऊस पडलाय, मोठा पाऊस म्हणलं तर. हरभरा मला वाटतं सगळ्यामुळे काय हरभरा वर राहिलाय, त्याच्यामुळे अजून दिसत नाही उगवल्याला. कुठं हरभरा वर राहिलाय जरा. पेरले हरभऱ्याला 1,500 रुपये बियाला. रोटरा ह्याला 1.5 एकरा 2 एकराला रोटराय पैसे, हरभऱ्याला पैसे, परत पेराय पैसे. हरभरा ज्वारीचं आहे थोडं समाधान झाले, उगवलं दिसायला लागली.
पण हरभरा काय अजून दिसत नाही. एक सडाका लय महत्वाचा आहे. आता पाणी बी नाही हो बाबा आपल्याकडे, पाणी द्यावं तर कुठं कुठं लय पूर आलाय मोठा मित्रांनो. आमच्याकडे एक पाऊस झालाय फक्त पाणी वाढायचा. बघू आता घराचं नियोजन झाल्यावर पुढच्या वर्षी बोर घ्यायला येईल. तेवढंच 2 एकर तरी भिजेल आपलं. बटाईच्या रानात ज्वारी उगवली चांगली आणि मी हरभरा पेरलाय त्या घरच्या रानात. काही दिसत नाही अजून. काय काय हरभरा वरच पडलाय. मला वाटतं हरभऱ्याला उशिरी लागत असेल उगवायला. जाऊ दे, काळ्याची वटी तर भरली, लागले उगवायला आता बी. तर कुठं कुठं बऱ्याच ठिकाणी भागात अजून वापस झालं नाही. तर मला वाटते बऱ्याच ठिकाणी अजून रानाला हे आहे, त्या वली आहे, त्या पाणी लागलेलं आहे ते. पण आमच्या इकडं उताळ रान आहे किंवा आमच्या गावाला इथं नदी कॅन्युल असं सोर्स काही नाही जवळ, त्याच्यामुळं पाणी लागायची भानगड नाही. जायचंय मला पण आता. म्हणलं बघून यावं आज. तर रानाकडे आता सारखं चक्कर मारेन पेरल्यावर. पाऊस एक पडला का नाही लय समाधान होईल बघा. अजून एक पाऊस पेरायसारखा ह्या 2-4 दिवसात पावसाची लय गरज आहे. आता 16-17 तारखेपर्यंत सांगितलंय म्हणते ती, पण अजून कालच्यापासून पडलाय कुठं कुठं, पण आमच्याकडे काय अजून पडलेलं नाही. पण लय गरज आहे. देवाने तेवढी कृपा केली, दृष्टी केली तर बरं होईल. तरी ही सगळा हरभराच पेरला इकडं, पण अजून हरभरा दिसत नाही. पण थोडा सडाकाची लय गरज आहे महत्वाची आता खरं तर म्हणलं तर. आईला जेवाय द्यावं लागेल, उशीर झालाय. सकाळी नाश्ता केला, तिला नाश्ता असतो शहान काहीतरी. काय नाही, बटाट्याची भाजी आणि भाकरी केली. आज नाही काय केलं. आज काय व्हिडिओ बी काढला नाही जे रेसिपीचा, कारण कोणाच ते घर बघावं लागेल. कारण काय होते मंदिरात तिथं उगं स्वयंपाक करताना उगं वाटोळ व्हायचं धुराडेने ह्यानी, त्याच्यामुळं. तर कशी वाटली मित्रांनो योगेश भाऊच्या रानातली ज्वारी उगवायला लागली. तुमचा सगळ्याचा आशीर्वाद, देवाचा आशीर्वाद असला का नाही. ह्या वर्षी थोडा कडवा ज्वारी झाली म्हणजे घराला किंवा बोर, निदान त्याचं पैसे आल्यावर मी बोर तर घेईन, पण उत्पन्न थोडंफार निघलं का नाही बोर पुरत्या पैशाच तरी समाधान वाटलं अहो मला. कारण लय गरजेचं आहे पाऊस पडणं. ह्यात पाऊस पडला का नाही एकदा पुन्हा काय मग ह्याच्यावर वलीवर ज्वारी येते, पण पाऊस पडणं लय गरजेचं आहे. तर कशी वाटली मित्रांनो तुम्हाला योगेश भाऊच्या रानातली ज्वारी उगवायला लागली. बघितली तुम्ही तर. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि आज गुरुवार. आज 5वा दिवस आहे ज्वारीला. आणि हरभरा अजून वरच दिसतोय कुठं कुठं. जरा चगाळी होती त्या रानात, डबल रोटरले, जरा वल कमी होती त्याच्यात. डबल लोटरल्यामुळं वाऱ्यानं वल हाडकली, त्याच्यामुळं थोडा आता सडाका आबाळ आहे बरं का. आजच्या उद्याचे दिवस सांगते हवामान खात्याचा अंदाज, पण पडला तर बरं होईल. देवानं गारानं ऐकला हो. सडाका लय महत्वाचा आहे, गरजेचा. तर तुमची झाली का जेवण ही? जाऊ दे, ह्या वर्षी थोडं उत्पन्न आलं का नाही 1 रुपया न खर्च करता मी बोरचं नियोजन करीन, पण व्हायला पाहिजे तेवढं. वाटतंय मस्त बोर घ्यावं, पण एक 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 होईल आपलं. काय आता महागाई वाढली हो भरपूर, त्याच्यामुळं काय माणसाला सोर्स नाही. कारण बोर घ्यायचं म्हणलं तरी लाईट पण नाही जवळ. पण जाऊ दे, पाणी लागल्यावर हे करावं. लाईटचं काय कसं पण माणूस करू शकते, त्याचं बी काय नाही. तर चला मग मित्रांनो, कसं वाटलं योगेश भाऊच्या रानातली ज्वारी, कशी वाटली कशी नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि हात जोडून विनंती आहे तुम्हाला, चांगलं आपण बघतंय, माझं काय वाईट व्हिडिओ नसतं तर कमेंट चांगली केली तर बरं होईल. एखाद्याची कमेंट येते पण मी रिमूव्ह करून टाकत असतो, मी ती कमेंट नाही ठेवत. कारण त्याला उत्तर बी द्यायला नको आणि रिप्लाय बी द्यायला नको, आणि काय त्याची तोंडाला लागायला नको. आपल्याला नाही पटली रे कमेंट ती मी रिमूव्ह करून टाकत असतो. असं भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय.